नमस्कार. मी डॉक्टर स्मिता चाकोते. मिशन ब्युटी सुंदर मी होणारच ह्या सिरीज अंतर्गत मी आपणा सर्वांना एक विनंती केली होती की 1 मिनिटाचा व्हिडिओ सौंदर्याची व्याख्या काय आहे ह्याबद्दल पाठवायला. तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की असा व्हिडिओ का पाठवायला सांगितला. सौंदर्याची व्याख्या हे कोणी ठरवतं? हे तुम्ही आणि आपण ठरवतो. ह्या भगवंताने ही सृष्टी इतकी सुंदर बनवलेली आहे की प्रत्येक व्यक्ती सुंदर आहे. कोणाचे डोळे सुंदर आहेत, कोणाचे केस सुंदर आहेत, कोणाचे नाक सुंदर आहे, कोणाचं शरीर सुंदर आहे, कोणाची त्वचा चमकदार आहे. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट, झाडं, फुलं, पानं, पक्षी, फुलपाखरू, कावळा, मोर, बदक, वाघ, सिंह, सर्व सृष्टी जी आहे ती भगवंतानी सौंदर्याने पुरेपूर भरलेली आहे. आपण ह्या सौंदर्याला एक चौकटीत बसवण्याचा अट्टहास करत आहोत. सौंदर्य म्हणजे काय हे आपल्याला टेलिव्हिजन, फिल्म, मॅगझिन्स हे सांगत असतं. सौंदर्याची व्याख्या ते एका चौकटीत बसवण्याचा अट्टहास करत आहेत. पण जनमानसात सौंदर्याची व्याख्या काय आहे? प्रत्येक व्यक्ती स्वतःला कशी सुंदर समजते हे मला हवं आहे. म्हणजे मुळातून तळातून सौंदर्याची खरी व्याख्या काय आहे हे मला जनमानसाकडून जाणून घ्यायचे आहे. एक सौंदर्य व त्वचारोग तज्ज्ञ म्हणून मी असंख्य पेशंट्स पाहिलेत, 3 लाखापेक्षा जास्ती. त्वचेचे आजार पाहिलेत, त्वचेचे सौंदर्याचे ट्रीटमेंट्स केलेत. सर्व प्रकारच्या त्वचा मी पाहिलेल्या आहेत. आणि हो, त्वचा नितळ स्वच्छ असेल तर नक्कीच आपल्या डोळ्याला भावते. पण त्यासाठी काय हवं आहे? त्यासाठी हवं आहे ते चांगलं आरोग्य. चांगलं आरोग्य असेल तर त्वचा चमकदार दिसणारच. सौंदर्याच्या 4 सिक्रेट्स आहेत बरं का. पहिलं आहे आरोग्य, दुसरे आहे त्वचेची काळजी, तिसरं आहे मनाचे आरोग्य. आपण विचार कसं करतो तशी अशी आपले शरीर आणि त्वचा आणि आपलं भाग्य घडत असतं. आणि सर्वात मुख्य, आपल्या शरीरात एक आत्मा विराजतो आणि त्या आत्म्यामुळंच ह्या शरीराचा प्रवास घडत असतो. आणि जेव्हा आत्मा चांगला असतो तर नक्कीच शरीरातून त्वचेतून ते तेज झळकत असतं. पहा तुम्ही प्रामुख्याने सर्व गुरुकडे, सर्व देवताकडे, त्यांच्या आजूबाजू अवतीभवती एक ऑरा असतो. जिथेही भगवंत असतो तिथे आपल्याला खूप छान वाटतं. तर हे आहे आत्म्याचा सौंदर्य. तर ह्या 4 पिलर्स सौंदर्याच्या आपल्याला मिशन ब्युटी सुंदर मी होणारच द्वारे आपल्याला इथे पोचायचं आहे. चला तर, कोण कोण तयार आहात प्रवासाला? ह्या कोर्समध्ये खूप काही गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. जाणून घ्यायचे आहे. सर्वप्रथम तुमचे शरीराचे आरोग्य कसे टिकवावे ह्याचे खूप सिक्रेट्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दुसरे आहे त्वचारोग तज्ज्ञ म्हणून मी गेली 30 वर्ष काय केले स्वतःच्या त्वचेसाठी जेणेकरून माझे सौंदर्य मी टिकवून ठेवले. माझी त्वचा का उजळ दिसते जाणून घ्यायचे आहे.
मनाचे सौंदर्य मन दिसत नाही बरं का, पण ते सर्व कार्यक्रम करत असतं. प्रत्येक शरीरातला हॉर्मोन हा आपल्या त्वचेवर काम करत असतो. म्हणून विचार चांगले असेल तर शरीर आणि आरोग्य चांगले राहणारच. कुठल्याही प्रकारचा आजार तुम्हाला येणार नाही. आणि सुंदर आत्म्याचा प्रवास ही भगवंतानी दिलेली आपल्याला भेट आहे. चला तर मग मिशन ब्युटी सुंदर मी होणारच या सिरीजसाठी मला 5,000 स्त्रियांचे व्हिडिओ हवे आहेत. 2023 पर्यंत 1,00,000 स्त्रिया जेव्हा सुंदर होतील तेव्हा मी म्हणेन, भगवंता ह्या स्मिताच्या हातून किती सुंदर कर्म तुम्ही घडवून घेतलेत. सौंदर्याची व्याख्याच बदलून टाकलीत. कारण टेलिव्हिजन फिल्म नायक नायिका हे जे सौंदर्याची व्याख्या चौकटीत बसवत आहेत, चौकटीत बसण्यासारखे भगवंताची ही सृष्टी नाहीच बरं का. सौंदर्याचे अनेक रंग, अनेक छटा आहेत आणि त्याच तर आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. तर आज कळकळून एक विनंती करते, तुम्ही, तुमची आई, तुमची मैत्रीण, तुमच्या घरात तुमची काम करणारी तुमची सेविका, सर्वांना 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवून पाठवायला सांगा बरं का. कारण सौंदर्याची व्याख्या आपल्याला बदलायची आहे. भगवंतानी हे सृष्टी अत्यंत सुंदर बनवली आहे आणि हेच मला जगाला दाखवून द्यायचे आहे. जोपर्यंत खरं दिसत नाही तोपर्यंत खोटं विकलं जातं. म्हणून खरं सौंदर्य काय आहे हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे. नक्कीच 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 ह्या दिवाळीत छान तयार व्हा आणि सौंदर्याची व्याख्येची व्हिडिओ मला लवकरात लवकर पाठवा. नमस्कार. मी डॉक्टर स्मिता चाकोते. मिशन ब्युटी सुंदर मी होणारच. सुंदर मी आहेच. भगवंता सदैव तुझी कृपा राहू देत.